नमस्कार मित्रांनो, आज आपण च्यवनप्रकाश ह्या औषधाची थोडक्यात माहिती बघणार आहोत. बघा, थंडीचा सीझन चालू झाला की अनेक जण च्यवनप्रकाश खातात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण च्यवनप्रकाश कोणी खावं, च्यवनप्रकाश कधी खावं, च्यवनप्रकाशाचं प्रमाण खाण्याचं किती असावं, कोणत्या कंपनीचा च्यवनप्रकाश जो आहे तो बेस्ट आहे, च्यवनप्रकाश कोणी खाऊ नये, तर या सगळ्या गोष्टींबद्दल आपण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ नक्कीच आपण शेवटपर्यंत बघा. अगदी थोडक्यात आणि तुम्हाला सहज समजेल अशा शब्दामध्ये आपण च्यवनप्रकाशबद्दल चर्चा करणार आहोत. मित्रांनो, च्यवनप्रकाश हे एक टाईम टेस्टेड मेडिसिन आहे. टाईम टेस्टेड म्हणजे काय? बघा, चरक संहितेमध्ये 3 ते 4,000 वर्षापूर्वी च्यवनप्रकाशचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे च्यवनप्रकाश कसं बनवायचं, त्याच्यामध्ये काय काय टाकायचं आणि त्याचे फायदे काय होतात याचं वर्णन चरक संहितेमध्ये 3-4,000 वर्षापूर्वीच सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे तेव्हापासूनचं औषध जे त्यावेळी 3,000 वर्षापूर्वी बनवलं गेलेलं होतं ते आजही आपण खातो आहे. याचा अर्थ तुम्ही समजू शकता की ह्या च्यवनप्रकाशची मार्केट व्हॅल्यू काय आहे आणि त्याचं मार्केट अजूनही खाली गेलेलं नाही. अजूनही अनेक लोक च्यवनप्रकाश जे आहेत ते खात असतात. च्यवनप्रकाश हे एक रसायन औषध म्हणून सांगितलेलं आहे. रसायन म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये जे 7 धातू आहेत त्या 7ही धातूंना शक्ती देण्याचं काम जे आहे ते च्यवनप्रकाश करतं. आपल्या शरीराची शक्ती वाढवणे, आपल्या शरीराचं बल वाढवणे, आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवणे, आपलं वजन वाढवणे, आपलं वयस्थापन करणे. म्हणजे आपण जे काही प्रत्येक क्षणाला आपण वृद्ध होतो आहे, म्हातारे सगळेजणच आपण प्रत्येक क्षणाक्षणाला होतो आहे बघा. तर हे त्याची जी आपली वाटचाल आहे वृद्धत्वाकडे ती कमी करणं म्हणजेच वयस्थापन करणं, अशा स्वरूपामध्ये काम जे आहे मित्रांनो ते च्यवनप्रकाशचं असतं. आणि बऱ्याचशा वेगवेगळ्या कंडिशनमध्ये आपल्याला च्यवनप्रकाश हे उत्तम असं टॉनिक रसायन म्हणून मित्रांनो उपयोगी पडू शकतं. बघा, अनेक जणांना ना सर्दी खोकला वारंवार होत असतो. इस्पेशली लहान मुलं आहेत किंवा तरुण मुलं आहेत की ज्यांना सर्दी खोकला जो आहे तो सारखा होत असतो. सारखी सर्दी होते आहे, कफ होते आहे, आजारी पडायला होत आहे. अशावेळी मित्रांनो, ह्या लोकांच्या शरीरामध्ये ना दोष वाढलेले असतात. वात वाढलेला असतो आणि कफ दोष वाढलेला असतो आणि रक्ताची पण दृष्टी झालेली असते. तर ही वात कफ आणि रक्तदृष्टी थोडीशी आयुर्वेदिक औषधांनी नॉर्मल करून घेतली की त्यानंतर जर तुम्ही च्यवनप्रकाश जर घेतलं तर अशा मुलांना, अशा तरुण व्यक्तींना की ज्या लोकांना ॲलर्जी आहे अशांना च्यवनप्रकाशचा चांगला फायदा होतो. आता ह्या थंडीच्या सीझनमध्ये जो आहे तो असा च्यवनप्रकाशचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता. सकाळी साधारणपणे 1 मोठा चमचा या प्रमाणामध्ये तुम्ही सकाळी उपाशीपोटी जर च्यवनप्रकाश घेतला तर सर्दी खोकला वारंवार होणे हे जे प्रकरण आहे ते बऱ्यापैकी मित्रांनो कमी होऊन जातं. लहान मुलं असतील समजा 2 वर्षाची, 3 वर्षाची, 4 वर्षाची, तर एक थोडंसं अर्धा चमचा किंवा 1 ग्रॅम किंवा 2 ग्रॅम या प्रमाणामध्ये तुम्ही लहान मुलांनासुद्धा च्यवनप्रकाश जे आहे ते काही दिवस देऊ शकता. तुम्हाला मित्रांनो च्यवनप्रकाश कधी खायचं नाही ते सुद्धा सांगणार आहे बघा. पुढे थोड्या वेळाने मी सांगेन. आधी सांगतो आहे की च्यवनप्रकाशचे फायदे कोणकोणते आहेत. त्यानंतर आपण च्यवनप्रकाश कधी खायचं नाही आहे ते सुद्धा आपण मित्रांनो बघणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण बघा. च्यवनप्रकाशमध्ये मुळात नेमकं काय एवढं औषध आहे? बघा, याच्यामध्ये जो मेन बेस आहे ना तो आवळ्याचा आहे. आवळे जे असतात ना ते उकडले जातात आणि त्याच्यापासून मग हे च्यवनप्रकाश बनवलं जातं. त्याच्यामध्ये एकूण 48 वनस्पती ज्या आहेत त्या टाकलेल्या आहेत. तसंच तूप टाकलेलं असतं, मध टाकलेलं असतं आणि साखर पण च्यवनप्रकाशमध्ये असते. त्यामुळे अशा पद्धतीने ही च्यवनप्रकाश जे आहे ते रसायन स्वरूपाचं औषध जे आहे ते तयार होतं. च्यवनप्रकाश हे फुफ्फुसांची शक्ती वाढवण्यासाठी फार चांगलं औषध आहे. अनेक पेशंट असतात की ज्यांना दमा असतो, COPD असते किंवा इंटरस्टिशियल लंग डिजीजसारखे आजार आहेत की ज्याच्यामध्ये फुफ्फुसांची शक्ती कमी झालेली असते. अशा सगळ्या कंडिशनमध्ये च्यवनप्रकाश जे आहे ते उपयोगी पडतं. च्यवनप्रकाश हे हृदयाची शक्तीसुद्धा वाढवतं. त्याच्यामुळे ज्या लोकांना हार्ट अटॅक येऊन गेलेले आहेत किंवा वॉलचा त्रास आहे, हृदय वीक आहे, कमजोर आहे, अशा प्रकारच्या लोकांनासुद्धा च्यवनप्रकाश जे आहे ते चांगलं उपयोगी पडतं. वृद्ध व्यक्तींसाठी च्यवनप्रकाश हे उत्कृष्ट असं टॉनिक आहे. जे लोक 60, 70, 80मध्ये आहेत आणि ज्यांची पचनशक्ती चांगली आहे, पोट चांगलं साफ होतं, ॲसिडिटी होत नाही, अशा लोकांनी च्यवनप्रकाश जे आहे ह्या थंडीच्या ऋतूमध्ये निश्चितच सेवन करावं. आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे बघा की थंडीच्या ऋतूमध्ये च्यवनप्रकाश का बरं सेवन करायचं असतं? इथे एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे बघा मित्रांनो. थंडीच्या सीझनमध्ये आपली पचनशक्ती जी असते ना ती चांगली पीक लेवलला असते. आपली पचनशक्ती चांगली झालेली असते थंडीमध्ये. आपल्याला भूक चांगली लागते आणि आपलं पचन थंडीमध्ये चांगलं होतं. यामुळे काय होतं की ज्या गोष्टी पौष्टिक स्वरूपामध्ये आपण खाणार आहोत
त्या गोष्टी आपल्या शरीराला चांगल्या मानवतात, आपल्या शरीराला चांगल्या त्या लागतात. त्यामुळे हेमंत आणि शिशिर ऋतू जे आहेत म्हणजे डिसेंबर, जानेवारी हा जो कालावधी आहे ना, ह्या कालावधीमध्ये निश्चितच मित्रांनो तुम्ही च्यवनप्राश जर खाल्लात ना, तर त्याने नक्कीच आपल्या शरीराला, आपल्या आरोग्याला, आपल्या रोगप्रतिकारशक्तीला, आपल्या इम्युनिटीला चांगला फायदा होण्यामध्ये मदत होते. कमजोरी दूर करण्यासाठी सुद्धा मित्रांनो तुम्ही च्यवनप्राश वापरू शकता. अनेक जणांना बघा सतत थकवा येतो, दम लागतो, काही काम जे आहे ते करावंसं वाटत नाही, थोडंसं चालल्यावर दमायला होतं. अशा सगळ्या लोकांनी सुद्धा च्यवनप्राश जे आहे ते सकाळी 1 चमचा या स्वरूपामध्ये उपाशीपोटी तुम्ही घेऊ शकता. शक्यतो सकाळी उठल्यावर उपाशीपोटी च्यवनप्राश घ्यायचं आणि त्यानंतर तासाभराने काहीतरी खायचं, जसं तुम्हाला पॉसिबल असेल तर. किंवा तुम्ही संध्याकाळच्या वेळीसुद्धा चमचाभर च्यवनप्राश घेऊ शकता किंवा रात्री जेवल्यानंतर 1 तासाभराने सुद्धा तुम्ही च्यवनप्राश जे आहे ते सेवन करू शकता. अनेक जणांचा प्रश्न असतो की च्यवनप्राश थंड आहे की गरम आहे. तर मी म्हणेन च्यवनप्राश जे आहे ते जास्त थंडसुद्धा नाही आहे आणि जास्त गरमसुद्धा नाही आहे. त्यामुळे ज्या लोकांना थंड वस्तूचा त्रास होतो त्यांनासुद्धा च्यवनप्राशने त्रास होत नाही. किंवा काही लोक म्हणतात ना मला गरम पडतं लगेच, तर अशा लोकांनासुद्धा च्यवनप्राश जे आहे ते सूट होऊ शकतं. लहान मुलांची वजनं वाढत नसतील तर अशावेळीसुद्धा तुम्ही 1-2-3 महिने च्यवनप्राश एक अर्धा चमचा किंवा 1 चमचा या स्वरूपामध्ये तुमच्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने मुलांना च्यवनप्राश हे 2-3 महिन्यापर्यंत नक्कीच देऊ शकता. आयुर्वेदामध्ये उल्लेख आला आहे च्यवनप्राशाचा की बालानामच अंगवर्धनानाम, म्हणजे लहान मुलांचं जर वजन वाढत नसेल, अंग त्यांचं वाढत नसेल, तर अशावेळी त्यांना च्यवनप्राश द्या, त्यांचं वजन वाढण्यामध्ये निश्चितच चांगला फायदा होतो. जसं सगळ्या शरीराला च्यवनप्राश हे शक्ती देतं, तसंच आपल्या सांध्यांनासुद्धा शक्ती देतं. त्याच्यामुळे ज्या लोकांना गाऊटसारखा त्रास आहे किंवा सांधे झिजलेले आहेत, अशा लोकांनीसुद्धा ज्यांना ऑस्टिओआर्थरायटिस आहे, नी पेन आहे, गुडघेदुखी, कंबरदुखी, गाऊटचा त्रास, सांध्यांच्या संदर्भात विकृती आहेत किंवा सांध्यांमध्ये झीज झालेली आहे, अशा लोकांना सुद्धा च्यवनप्राश सांध्यांची झीज जी आहे ती कमी करण्यासाठी निश्चितच वापरता येतं. त्यानेसुद्धा या थंडीच्या सीझनमध्ये च्यवनप्राश आहे किंवा मेथीचे ड्रायफ्रूटचे लाडू आहेत, यांचं सेवन जे आहे ते सांध्यांसाठी नक्की करावं. आता च्यवनप्राश कोणी खाऊ नये या संदर्भातसुद्धा मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो बघा. पहिली गोष्ट म्हणजे ज्या लोकांची पचनशक्ती एकदमच वीक आहे, कमजोर आहे. काही लोक असतात बघा, मी जरासं जरी बाहेरचं खाल्लं तर मला ॲसिडिटी व्हायला लागते, माझं पोट फुगायला लागतं, मला उलटीसारखं वाटतं, माझ्या पोटामध्ये जळजळ येते, जळजळ होते किंवा मला जुलाब लागायला लागतात. असे जे लोक आहेत ना, ह्या लोकांच्या पचनशक्ती एकदमच वीक झालेली असते. आणि च्यवनप्राश मित्रांनो हे रसायन औषध आहे. रसायन म्हणजे काय, शक्ती देणारं औषध आहे. आणि हे शक्ती देणारी जी औषधं असतात ना मित्रांनो, ती थोडीशी पचायला जड असतात, बरोबर आहे. त्यामुळे ज्या लोकांची पचनशक्ती एकदम वीक आहे, ॲसिडिटीसारखी होते आहे, गॅससारखा होतो आहे, जळजळ होते, मळमळ होते, अशा लोकांनी मात्र आधी आपली पचनशक्ती आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्या सल्ल्याने व्यवस्थित औषध घेऊन डाएट व्यवस्थित फॉलो करून 1-2 महिन्यामध्ये आपली पचनशक्ती नीट करून घ्यायला हवी. आणि ती नीट झाल्यानंतर मग तुम्ही च्यवनप्राश जे आहे त्याचं सेवन करू शकता. तसेच तुम्हाला समजा इन्फेक्शन झालेलं आहे, जुलाब होतो आहे, ताप येतो आहे, काही संसर्गजन्य आजार तुम्हाला झालेला आहे, तर अशा कंडिशनमध्ये सुद्धा तुम्ही च्यवनप्राश जे आहे ते घेऊ नका. जर तुमचं वजन जास्त आहे म्हणजे तुमच्या शरीराचं पोषण फारच जास्त झालेलं आहे, कारण च्यवनप्राश काय आहे, पौष्टिक औषध आहे. त्यामुळे तुमचं वजन जास्त असेल तर काय होणार आहे, त्याचं तुमच्या शरीराचं आणखी पोषण होणार आहे. त्यामुळे ज्या अतिस्थूल व्यक्ती आहेत किंवा ज्यांचं शरीर जास्तच पौष्टिक आहे, पोषण झालेलं आहे, अशा व्यक्तींनी मात्र च्यवनप्राशचं सेवन करू नये, कारण काय त्याने त्यांचं वजन अधिक वाढण्याची शक्यता जी आहे ती असते. डायबिटीसचे रुग्ण जे आहेत त्यांनासुद्धा च्यवनप्राश हे सूट होणार नाही, कारण काय की शुगर असते त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे डायबिटीसच्या व्यक्तींनी ज्यांची शुगर जास्त असते आणि वेगवेगळ्या गोळ्या डायबिटीसच्या चालू असतात, अशा व्यक्तींनीसुद्धा च्यवनप्राशचं सेवन जे आहे ते करू नये. अशा पद्धतीने मित्रांनो काही कंडिशन्स मी तुम्हाला सांगितलं की ज्याच्यामध्ये च्यवनप्राश जे आहे ते तुम्हाला अवॉइड करायला हवं. आता महत्त्वाचा मुद्दा येतो की च्यवनप्राश जे आहे ते कोणतं घ्यावं. बघा आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्या आहेत, त्यांचे तुम्ही च्यवनप्राश जे आहे ते घेऊ शकता. पण तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगेन की मार्केटमध्ये, बाजारामध्ये जेवढा आवळा उपलब्ध नसतो तेवढं च्यवनप्राश आजकाल उपलब्ध आहे. त्याच्यामुळे ॲडल्ट्रेशन होण्याची शक्यताही असणारच आहे. तर यासाठीच मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की जे काही आयुर्वेदिक वैद्य तुमच्या आसपास प्रॅक्टिस करत आहेत, त्यांच्याकडे ते आयुर्वेदिक वैद्य च्यवनप्राश बनवतात, तर त्यांच्याकडे जाऊन तुम्ही तशी मागणी करू शकता की तुम्ही बनवलेलं आहे का च्यवनप्राश, आणि ते तुम्ही खरेदी करा आणि त्याचा वापर करा, जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला सगळ्यांना चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. आमच्याकडे सुद्धा आम्ही च्यवनप्राश जे आहे ते काही वैद्यांकडून बनवून घेतो. चांगल्या क्वालिटीचं असतं, ऑथेंटिक असतं, त्याच्यामध्ये काही ॲडल्ट्रेशन नसतात. त्याच्यामुळे आमच्याकडून सुद्धा जर तुम्हाला च्यवनप्राश जर मागवायचं असेल
तर नंबर बघा दिलेला आहे, या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता आणि तुमची ऑर्डर जी आहे च्यवनप्रकाशची तीसुद्धा प्लेस करू शकता. च्यवनप्रकाशबद्दल तुमचे काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर निश्चितच चॅट बॉक्समध्ये टाईप करून मला कळवा. आणि आता हा जो ऋतू आहे थंडीचा, त्याच्यामध्ये च्यवनप्रकाश खाऊन तुमचं आरोग्य आणि तुमची रोगप्रतिकारशक्ती जी आहे ती मित्रांनो चांगली मजबूत बनवा. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा. थांबतो इथेच. धन्यवाद.